याला एक दिवस चेन पडला गेला की बायको माहेरला गेली, येईल कधी, भेटू कधी. दिवस कसा तर गेला महाराज आठवणीमध्ये. आणि आता संध्याकाळ व्हायला सुरू झाली, 7 वाजले. याच्या जीवाची तळमळ सुरू झाली की कधी बायकोला पाहून, कधी भेटून, कधी बोलू. अशी मनात ठासून माया मोहमाया भरली, ते प्रेम अहंकार वासना मनात भरू लागली महाराज की कधी जाऊन बायकोला भेटू, कधी जाऊन भेटू. यानं तयार केलं महाराज की मनाला की आता आपण बायकोला भेटायला जायचं महाराज. त्याचं गाव असं तुमच्या गावाने, आणि समोरच्या तुमच्या गावाच्या नंतर मोठी नद, आणि त्याच्या पलीकड सासरवाडी होती महाराज. निघला महाराज, पावसाळ्याचे दिवस होते, नदीला धोय 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 पूर जात होता. आला नदीपाशी, त्या प्रेमा पोटी नदीपाशी आला महाराज. त्याला सुचत नव्हतं की अंधार पडला, नदी आहे, जाऊ कसे, काहीच नाही. त्याला एकच ओढ लागली की बायकोला कधी भेटून, कधी बोलू, आणि मन कधी समाधान वाटत. ईशाचे समसुख वेगळाची बावली नागरूची सावली जाईल लया. मग महाराज विषय भरला ठासून मनात की आता बायकोला भेटायचं. गेला नदीपाशी. आता नदीला पूर येत होता, नदीच्या पलीकडे जायचं कसं. एक पांढरं 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 कापडाचं काहीतरी येत होतं. त्याला वाटला छोटूशी नाव असं, त्याच्यावर बसला तो महाराज आणि पलीकड गेला. आणि ते नाव साईडला काढून ठेवली त्यानं की उद्या बायकोला घेऊन जाताना कामी पडल म्हणे, नाही का. तो मोहमायामध्ये त्याला दिसलंच नाही, नाव होय का होय महाराज. आणि पलीकड गेला आणि सासरवाडीला गेला. डबल मजली घर होतं सासऱ्याचं, आणि बायको वरच्या रूम मध्ये झोपून होती. म्हणे आता गेटला जर गेलो तर सासू सासरे विचारतील की जावई या टायमाला आला कसा, काय काम पडलं अर्जंट बा, असं म्हणतील. म्हणे 4 गोष्टी ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही आपल्याला. मग आपल्या बायकोच्या रूमची खिडकी उघडी आहे, उजेड थोडा थोडा दिसतो. म्हणजे त्याला असं वाटलं की माझी बायकोला सुद्धा माझी आठवण येते, म्हणून खिडकी उघडी ठेवली की माझा नवरा येईल. तो गेला महाराज आणि खिडकी म्हणजे थोडासाच उजेड होता. त्याला एक चांगली लंबी दोर दिसली, नाही का, दोर दिसली. त्याला असं वाटलं की माया बायकोनं दोर पाठवली मला वरत यायचं. त्याने त्या दोरला धरून वरत गेला, आणि वरत गेल्या गेल्या अशी उडी टाकली महाराज. टाकल्या टाकल्या बायको डचकून उठली. कोण आहे म्हणून बघितलं तर काय नवरा. म्हणे धनी तुम्ही इथं कसं काय. म्हणल्या लाईट चालू केला महाराज आणि बघितलं. नवऱ्यानं म्हटलं लय आठवण येत होती म्हणे तुझी मला, तुलाही आठवण येत होती म्हणून तू तुम्हाला दोर पाठवली म्हणे खालून. हिनं म्हणले मी काय ना दोर पाठवू, नाही का. 10 वाजले संध्याकाळचे येता तुम्हाला, तर मी कशाला दोर पाठवू म्हणे. म्हणल्या यानं म्हणलं दोरीनं तर वरता आलो म्हणे. हिनं म्हणले दोरीनं वरता आले. आता लाईट लावली म्हणे, आता पाहू म्हणे दोर आहे का काय महाराज. तर तिथं डोम्याना आग होता, काळा साप काळा घर असा लंबा लचक होता महाराज. आणि त्या खिडकीवर लेगत होता तो मस्त. आणि त्यानं सापाला धरून वरता आला. त्याला भीती वाटली, बापरे म्हणे किती मोठा साप, म्हणजे मी सापाला धरून वरता आलो. बायकोनं म्हणली तुम्हाला साप दिसला नाही. नाही म्हणे मला वाटली दोर आहे म्हणून मी वरता आलो. बायकोने विचारलं नदीच्या पाण्यातून कशा आली तुम्ही. म्हणे एक छोटी नाव होती, त्या नावात बसून आलो, ते नाव काढून ठेवली म्हणे उद्या जात नाही. बायको म्हणली या टायमाला तुम्हाला नाव कोण पाठवलं. त्यानं म्हणले आता सकाळी जाऊन तुला नाव दाखवतो म्हणे महाराज. झोपी गेले, सकाळी उठली. सकाळी गेले 2 जण आणि दाखवलं बायकोला. तर नाव नव्हती, ते प्रेत होतं. प्रेत वाहून आलेलं, पाण्यामध्ये वाहत आलेलं. प्रेतवर बसून आला तो. मनुष्याचे समसुख वेगळाची भावली, आणि आबरूची सावली जाईल या. त्या विषयामध्ये एवढं डुबून गेला महाराज. सापाची दोन केली आणि प्रेताची काय नाव केली महाराजांना बायकोच्या प्रेमासाठी. आला बायकोनं सांगितलं एवढं प्रेम केले म्हणे तुम्ही माझ्यावर, एवढं प्रेम जर देवावर केलं असतं तर तुम्हाला काय कमी पडलं असतं म्हणे संसारात. तुम्हाला काहीच गरज नसते म्हणे कशाची, कारण एवढं प्रेम केलं तुम्ही, त्या देवावर प्रेम करा म्हणे. मग कळलं म्हणे. म्हणून श्रीधरा परी पत्नीची गोडी तराचा करे, कवडी मोल दादे सारे, कवडी मोल दादे सारे, म्हणून बायकोनं उपदेश केला तुळशीदास स्वामीला
आणि तुळशीदास स्वामीने बायकोचा वचनात पडला आणि सगळं विसरून गेला महाराज आणि देवाच्या मार्गी लागला. आणि त्या देवा प्रेम करून पहा किती प्रेम आहे. फक्त आपल्याला करता येत नाही, कारण आपण दगडाच्या मूर्तीला दगड समजतो, त्याच्यात आपल्याला देव नाही उलगता येत महाराज. आजकालचे प्रेम आता 7 दिवसाखाली डे आले होते. कोणते डे आले होते माहित आहेत काही डे? इथं तरुण मंडळी बसली का बरोबर डे कळते, कारण कीर्तन तरुण मंडळी बसत नाही जास्त महाराज, नाही का? प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, ब्रेकअप डे, ह्या 7 दिवसा फक्त प्रेम असतं महाराज. 7 दिवस, पहिल्या दिवसापासून सुरू आणि ब्रेकअप डेच्या दिवशी सगळं संपलं. असलं प्रेम नाही पाहिजे ना महाराज. त्या राधाने त्या कृष्णावर किती प्रेम केलं महाराज. आपलं प्रेम, नवऱ्याचं प्रेम, बायकोचं प्रेम, 2 लेकरं म्हणजे कोणा प्रेम राहील. 2 लेकरं झालं की बायको नवऱ्याला विचारत नाही, नवऱ्या बायकोला विचारत नाही. रोजचा धंदा करा, खान झोपून जा, अजून सकाळी उठा, बायको घरचे काम करा, नवरा शेतात जा, शेतातले काम करा. असं करता करता लेकरायला जगवा, मोठे करा, त्याचं शिक्षण करा. करता करता माणूस कधी जातो मरून काही कळत. संसाराचा बोजा होता, अरे संसाराचा बोजा होता, लागलात मरणाला.